नमस्कार मंडळींनो, तर आज काय विशेष सिरीजमधला हा चौथा दिवस आणि मी क्लब करते 5वा दिवससुद्धा. कारण 2 दिवस व्हिडिओसुद्धा ॲड केले नाही आणि तसं काही मीसुद्धा मलाच खूप सर्दी झाल्यामुळे मलासुद्धा काही करता आलं नाही आहे. जेवढा टाईम आहे तेवढा जिजासोबत स्पेंड केला, पण थोडं लांब राहूनच. तर हे सकाळची सूर्यकिरणे जी आहेत, कोवळं ऊन जे सकाळचं आहे ते डायरेक्ट आमच्या खिडकीतून म्हणजे बेडवरती येतं. कारण पूर्वेला खिडकी आहे आणि पूर्ण असं ते ऊन जे आहे ते कोवळं ऊनसुद्धा डायरेक्ट बेडवरती येतं. त्यामुळे जिजा जेव्हा लहान होते तेव्हासुद्धा जिजाला कोवळं ऊन घेण्यासाठी तिला बाहेर न्यायची गरज नाही लागायची. खिडकी ओपन केली की ते कोवळं ऊन जे आहे ते डायरेक्ट जिजाला असं अंगावरती मिळायचं. तेच हे कोवळं ऊन आहे बघा. डायरेक्ट खिडकीतून कशी सूर्याची किरणं आतमध्ये येत आहेत. चादरी धुवून काढलेल्या होत्या, त्या वाळत घातलेल्या, बस. बाकी अशी काहीच तयारी झाली नाही. थोडी छोटी मोठी साफसफाई चालू केलेली मी. ती साफसफाईची कामच चालू होती. मला सायन्युसायटिसचा प्रॉब्लेम आहे. थोडीसुद्धा डस्ट ॲलर्जी वगैरे झालं किंवा धूळ माती त्याचा मला लगेच त्रास होतो आणि खूप साऱ्या शिंका येतात. एकसाथ 10 ते 15 शिंका चालू होतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जिजालासुद्धा घेणं आणि सांभाळणं, तेव्हा थोडं डिस्टन्स ठेवावं लागतं जिजासोबतसुद्धा, की तिला माझी सर्दी तिला नको व्हायला, की कारण आपण जे शिंकतो वगैरे ते संसर्गजन्य आहे. हे हवेतून वगैरे तिला ते एअर ड्रॉपलेट वगैरे नको पसरायला. त्याच्यासाठी थोडं तिच्यापासून लांबच राहते मी. मला सर्दी झाली की ताप असा नव्हता, पण सर्दी खूप झालेली. 8 ते 10 शिंका येतात. डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे की नेझल ऑपरेशन करावं लागेल. आता बघू कधी जमतं आहे ते, कधी मोका मिळतो, पण ते ॲक्च्युली मी करून घेणार. काही जणांकडून पॉझिटिव्ह फीडबॅक आहे याच्याबद्दलचा, की हां म्हणजे ते केल्यानंतर होतो बराचसा इफेक्ट येतो. पण काही जणं बोलतात की नाही, 1 ते 1.5 वर्षात किंवा 2 वर्षात परत तुमच्या शिंका चालू होतात. तर तसं काही खास नाही. आज जेवणामध्ये पण साधी मॅगीच बनवलेली दुपारच्या वेळेला आणि मॅगीच खाऊन घेतली. जे काही लाडू बनवलेले होते ते लाडूसुद्धा मी इथे एका डब्यामध्ये पॅक करून घेतले. खाली बटर पेपर लावलेला आहे हा, आणि एक एक करून लाडू भरून ठेवले. तर लाडू खरंच खूप छान झालेले. आता फक्त थोडासा भुकेवरती कंट्रोल करायचा आहे. भुकेवरती म्हणजे जिभेवरती कंट्रोल करायचा आहे, भुकेवरती नाही. आणि हे लाडूची जी अशी येते, म्हणजे असं वाटते की लाडू खायला पाहिजे, तर ते आता दिवाळीचा दिवस येईपर्यंत थोडं कंट्रोल करून हे लाडू तसेच राखून ठेवायचे आहेत, म्हणून समोर नाही ठेवले. तर ही बघा, हलकीशी शाईन लाडूवरती अजूनही तशीच आहे. मनुकेसुद्धा दाबून बसवलेत. अलगद नाही ते बसलेत, थोडेफार दाबलेत, पण जास्त आत नाही गेलेत ते. पण पण पडलेसुद्धा नाही आहेत ते. ते एक एक करून असे सगळे लाडू भरून घेतले डब्यामध्ये. आणि आता हा डबा जरा डोळ्यांना नाही दिसणार, असं थोडाफार लांबच ठेवणार आहे. कारण दिसला की एक एक लाडू असा त्याच्यातला फस्त होणार आहे, हे मला माहिती आहे. ते माझ्याकडून सुद्धा होतं आणि राहुलकडून सुद्धा होणार आहे ते, म्हणून एक एक करून सगळे लाडू भरून घेतलेत. आता परत जेव्हा जास्त असा काही मोकळा वेळ मिळेल तेव्हा बाकीचे लाडू बनवेन, कारण बेसन आहेच घरात आणून ठेवलेलं. बाकीचासुद्धा फराळ करायचा होता मला. या 2 दिवसात रव्याचे लाडू बनवायचे होते, शंकरपाळ्या बनवायच्या होत्या, पण माझ्या सर्दीने मला नाही जमलं ते. सर्दी झाली की कसं नाही, काही सुधरतच नाही. 10 ते 12 शिंका जर कंटिन्युअस येत असतील थोड्या थोड्या, म्हणजे बोलतात ना 2-2 मिनिटांच्या इंटरवलला, तर कसं करणार. एक तर शिंकून शिंकून अंग हादरून गेलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मग ते सगळं कामात पण लक्ष लागत नाही ना, कशातच लक्ष लागत नाही. अशी एक गत झालेली होती माझी पण. त्यामुळे मला या 2 दिवसात काहीच करता नाही आलं. माझे दिवस असेच ते गेले. काहीच नाही, फक्त जी काही थोडी थोडी साफसफाई करता आली तेवढीच. भांडी वगैरे घासून, डबे घासून पुसून ठेवले तेवढंच. तर रव्याचे लाडू आणि शंकरपाळ्या हे आता मी आज व्हिडिओ टाकते, तर मी उद्या आणि परवा या 2 दिवसात मला ते करून घ्यायचं आहे. 5 पदार्थ जे आपल्याला दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फराळाला ठेवायचे आहेत, ते 5 पदार्थ तयार करूनच घ्यायचे आहेत थोडा वेळ काढून. तर बघू आता कसं जमतं आणि कसं मॅनेज होतं आहे सगळ्या गोष्टी. तर हे जे लाडू आहेत हे दिवाळीचे लाडू म्हणून बांधून ठेवले, या डब्यामध्ये एकत्र करून ठेवलेत. आता हे 4 लाडू राहिले आहेत. थोडासा जिभेवरती कंट्रोल करून जर अगदीच खावेसे वाटले तर हे वरच्या डब्यातले 4 लाडू जे खालच्या डब्यात नाही राहिले ते पोटात जाऊ शकतात, म्हणून हे ठेवून दिले. आणि अशा प्रकारे हा पहिला पदार्थ इथे बनवून, जसा तुम्ही बघितलात, खरंच खूप छान झालेत लाडू. तुम्ही करा. आणि जसं सांगितलं, हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, त्याच्यात त्या दुसऱ्या दिवशीसुद्धा मला जास्त काही करता आलं नाही. आणि जिजाला आता जसं म्हणजे खायला सुरुवात केली आहे तिने, तर खिमटी आपण बोलतो, आमच्याकडे खिमटी बोलतात, तर ते बनवायला चालू केलं आहे.
इथे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये मी इथे थोडं हळद मीठ टाकलं, त्याच्यामध्ये गाजर आणि बीट किसून टाकलं आहे. म्हणजे कापलं आणि काही जण कापतात आणि टाकतात उकडून वगैरे घेऊन, मग त्याची पेस्ट करून. तर आता मी जिजाला पेस्ट करून नाही देत, डायरेक्ट मी कुकरमध्ये शिजवायला सुरुवात केलेली आहे. तर हे आपलं आहे बचत गट. जिथे एक्स्ट्रा काही लागलेलं असेल चाळणं, किसणीला किंवा असं टोपाला, ते सगळं आपण व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे, ढवळून घेतलं आहे. आणि कुकर बंद केला, शिट्या करून घेतल्या कुकरच्या. कुकर थंड झाल्यावरती सगळं एकत्र बघितलं मी, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर व्यवस्थित शिजलेलं होतं अगोदरच, त्यामुळे ते जास्त असं काही नाही, पातळ जास्त करत नाही. जास्त पातळ केलं की जिजा तोंडाची पिचकारी मारते. सगळं स्वतःच्या पोटात जायचं असतं ते सगळं माझ्या तोंडावरती ती पिचकारी मारून टाकते, म्हणून ती खात नाही जास्त पातळ झालं तर. त्यामुळे ही अशी खिमटी बनवलेली की जी जाडसरच होती, आणि आता तिला जाडच चालू केलं आहे भरवायला. तर हा होता तिचा जो रोलिंग चेअर आहे, तिची ही व्हायब्रेटिंग चेअर आहे. तर त्या चेअरवरती जी मॅट होती ती खूप दिवसपासून धुवायची होती, तर तीसुद्धा मी धुवून घेतलेली कालच्या दिवशी. तर आता ती लावायची आहे, कारण जिजाला भरवताना जेव्हा तिला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी की झोपून मांडीवर घेऊन जास्त बसवू नका आणि भरवू नका. आणि दुसरी गोष्ट अशी की बाळ रडायला लागलं तर जबरदस्ती त्याला भरवू नका, ते तसेही बाळाच्या अंगाला लागत नाही. ह्या 2 गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या. आणि आपली पद्धत आहे की आपण झोपवून वगैरे पाजतो, पण आता सध्या जिजा बसून खाते, त्यामुळे तिला झोपवून भरवण्याची तशी गरज लागतच नाही. ती व्यवस्थित बसते या खुर्चीवरती आणि व्यवस्थित खाते. म्हणून आधी मी तिला भरवायच्या आधी ही चेअरची जी मॅट आहे ती इथे पूर्णपणे फिट करायला सुरुवात केली. ही फर्म आहे, ही 24 महिन्यापर्यंत जिजा वापरू शकते. तसं म्हणजे ती आहे, व्यवस्थित आहे, अशी एकदम कमकुवत अशी नाही आहे, प्रॉपर आहे ती, स्ट्रॉंग आहे ही चेअर. त्याला व्हायब्रेटिंग मोड वगैरे आहे, म्युझिक आहे, म्युझिकमध्ये प्राण्यांचा, पक्ष्यांचा असा आवाजसुद्धा आहे त्याच्यात. आणि हा जिजाचा इथे चिवलू. त्याच्यासोबत ती खेळेपर्यंत मी जाऊन तिची खिमटी भरून आणली. थोडीशी कोमट लागते, एकदम अगदी थंड असेल तरीसुद्धा ती खात नाहीत. कसं आहे ना, लहान मुलांची किती किती काय बोलूया आता ह्याला, किती मास, किती लाड. असं दे, लहानच आहेत ना, आपलेच आहेत. चला, मग अशा प्रकारे हे जिजाला हळूहळू पहिला घास जसा असतो तसा एकदम चवीचा द्यावा लागतो. तिने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे, हे तिच्या खाण्यावरून कळून आले. त्यामुळे आता माझा हात एकदम ऑन गो चालणार. जोपर्यंत ती खाते तोपर्यंत पटापट मी भरवते तिला. आणि जसं तिचा स्पीड स्लो होतो तसं म्हणजे कळून जायचं की आता ती खाणार नाही आहे. त्यामुळे मग तेव्हा मी जास्त काही जबरदस्ती करत नाही. हे बघा, आता ती खाते आणि मी नाही भरवलं, तिच्या तोंडातलं तिने खाऊन झालं की ती परत माझ्याकडे बघते की मी भरवते की नाही. म्हणजे ह्याच्यावरून समजते की तिला भूक आहे, आणि तिला खूप चुरचुरून भूक लागल्यानंतरच भरवते. त्यामुळे सकाळी जेव्हा तिला फॉर्म्युला मिल्क दिल्यानंतर हा जो खिमटी बनवण्याचा इंटरवल आहे तो अगदीच माझा मोठा असतो, 5 तासांचा तरी असतो. कारण या 5 तासात तिची भूक खूप वाढलेली असते आणि त्याच्यामुळे ती खाते. रडून ही भूक नाही वाढवत मी, तिला खेळवून वाढवते, म्हणजे तिचं लक्ष दुसरीकडे असतं. आणि जेव्हा अगदीच ती भुकेला अशी होऊन जाते की नाही आता खायलाच पाहिजे, तेव्हा मग तिला भरवते. आता हे बघा, तिने ज्या स्पीडने खाल्लं त्याच्यानंतर आमचा स्पीड असा पूर्ण फुस झालेला आहे. तर या फुस स्पीडला आम्ही काही तोंडसुद्धा उघडत नाही खाताना. मुद्दाम डोळे चोळून दाखवायचे की जशी मला झोप आली आहे, माझी झोपच पूर्ण झालेली नाही आहे. हाताने खेळायचं वगैरे असं काही करायचं, उगाच नखरे करायचे. तोंड फिरवूनसुद्धा बसते ही 8 महिन्यांची माझी लेक. असे नखरे आहे तिचे. हे बघा, आता हे भरवायला सुरू केलं तर खाणार पण थुकणारसुद्धा. तर तिचं पोट वगैरे भरून झालं आणि ही होती आता रात्रीची झोपण्याची वेळ. तर जिजा बसायलासुद्धा लागलेली आहे, बसूनसुद्धा ती खेळते. फक्त थोडंसं ती इरिटेट होते की तिच्या हातातलं खेळणं लांब गेलं. स्वतः तर पुढे येऊन घ्यायला बघत नाही, अगदी अलगद हातात पाहिजे तिला. तर हा सुद्धा एक टाईम होता, रात्री झोपायच्या आधी जिजाला खेळवलं. आणि त्याच्यानंतर एकदम रात्रीची झोपण्याची वेळ ही नव्हती, संध्याकाळची वेळ होती 7 ते 8 दरम्यानची. तेव्हा तिचा खेळण्याचा टाईम होता, तिला खेळवलं. रात्रीच्या जेवणाला मी सुद्धा पराठा केलेला, आलू पराठा. तो व्हिडिओ घेता आला नाही कारण मोबाईलची बॅटरी खूप लो होती, पण पराठा छान झालेला. जसं सांगितलं मला पुढच्या 2 दिवसात दिवाळीचा फराळ बनवायचाच आहे, तर त्याच्यासाठी सामान घरी आहे आणि आता मी सुद्धा रेडी आहे.
आणि ही जिजासाठी एक नॅपी मागवलेली आहे सुपर बॉटमकडून. जिजाच्या डायपर फ्री टाईमसाठी खरंच खूप युजफुल आहे. माझा नेक्स्ट व्लॉग लवकरच येणार आहे आणि तोही टायमावरती. त्याच्यासाठी स्टे ट्यून. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.